बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मित्र हो, आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार सकाळचं 6:30चं मामाचं दर्शन घेऊन घ्या. पालखीचं आपलं बग्गा नंबर 13 आहे. पालखी नंबर 13. सावकाश दर्शन घ्या. मस्त. हे बघा किती छान मामाचा फोटो आहे पहा. सकाळी 6चं खूप थंडी आहे मित्रांनो. ऊसाच्या शेतामध्ये आहे पालखी. हे इकडून ऊसाचं शेत आहे हे पूर्ण. हे बघा इकडे खूप थंडी आहे. सगळं दाखवतो मी तुम्हाला. माझ्यासोबत प्रदक्षिणा करा तुम्ही पण मामाची. दर्शन घेऊन घ्या मित्र हो. जय बाळूमामा. दर्शन घेऊन घ्या. जय बाळूमामा. पहा मित्र किती छान वाटते. आता बाहेर आलो मित्र हो. मामाच्या चरण पादुका दुरून असे दिसते. चला आता आपण जाऊ. तुम्हाला पूर्ण तळाचं दर्शन घडवतो मी. हो मित्रांनो, गरम पाणी. राम राम अण्णा. हे आमचे उपकारभारी निलेश अण्णा भोसले सातारकर. काल सुंदर ढोल वाजवला मामाच्या आरतीमध्ये. बघा मित्रांनो, हे आमचे लहान बंधू. गाडीत हे बा मित्र, एवढ्या ट्राल्या आहे मामाच्या. हे इथे अन्नधान्य राहते. एवढ्या ट्राल्या आहे मामाच्या. सकाळचं दर्शन वेगळंच राहतं. खूप थंडी होती मित्रो. गाडीवर दव पडलं सगळं. गाडीवर दव पडलं.
घेतलं ना. हे आपल्याला घोंगडे दिले होते रात्री पांघरायला. हे बा हे ऊसाचं शेत आणि हे असे झोपतात पहा उघड्यावर मामाच्याच भरोशावर. पहा कसे झोपले हे. पहा खूप थंडी आहे इथे. सगळं मामाच्या भरोशावर आहे इथे. सगळं मामाच्या भरोशावर आहे मित्रांनो. हे श्याम इकडे बघ श्याम भाऊ हो श्याम अविरत हे सेवेत. अविरत मामाच्या सेवेत आहे. आचारी आहे. स्वयंपाक सुंदर करतात हे. त्याचं गाव सांग रे. गाव कोणचा आहे श्याम. परभणी. अरे वा रे वा. सकाळी 4 वाजता उठून तयारी करते स्वयंपाकाची. सकाळी सगळ्याला मेंढपाळाला सगळ्याला जेवण भेटावं हे तडपडतेची. पाणी पाहिजे का ना. पाणी आणू का. गरम पाणी आहे. शॅम्पू आहे ना. शॅम्पू घ्या ना. महाराज हे आजचं जे काय चालू आहे. कोण चहा नाही पिला. आता मेंढ्याचं दर्शन तुम्हाला घडवतो. कप धुवून येतो ना. हे पहा हे भांडे पहा मित्र. हे भांडे आहे सगळे बघा. सगळं कसं व्यवस्थित राहते पहा. धुकं खूप पडलं. थंडी खूप आहे आणि आम्ही बाहेर झोपलो होतो मित्र. विशेष म्हणजे 5 वाजता उठलो. अंधार होता. आता उजाडलं छान. हे गोपाल कोकरे भरडा आणायला चाललो. कुठं कशासाठी. पिल्लांना भरडा ह्या पिल्लांची जबाबदारी यांच्याकडे आहे. भग्गा हे नंबर जुने 13 जुने बघा हो बग्गा नंबर 13चे जुने पुजारी. आता यांची ड्युटी इकडे लावली आहे पिल्लाकडे. तुझं गाव कोणतं. अमरावती. जिल्हा जिल्ह्यामध्ये अचलपूर तालुका वडगाव गाव. हा अमरावती जिल्ह्यामध्ये तालुका अचलपूर आणि वडगाव गाव आहे त्यांचं. इथेच अविरत सेवा देतात दरवर्षी प्रमाणे. दरवर्षी. हो सकाळी थंड पाणी स्नान केलं 4 वाजता. मित्र हो ही मामाचा घोडा.
हे मामाचा घोडा पहा, साई घोडा किती छान आहे. है चला आता मेंढ्याकडे जाऊ आपण. मामाचा घोडा आहे. हे बघा, ही विहीर आहे. हवा कशी उघड्यावर झोपतात पहा. सगळं मामाच्या भरोशावर आहे पहा. घ्या मेंढ्याचं दर्शन. मामाच्या मेंढ्याचं दर्शन. जय मेंढी माऊली आई तूच आहे. बघा मी राहू देऊ का चप्पल? प्रदक्षिणा मारू मित्र हो मेंढ्यांना. माझ्यासोबत तुमची प्रदक्षिणा होते. हेवा एवढ्या थंडीमध्ये बघा लहान लहान पिल्ले आहे. हेवा किती लहान लहान पिल्ले आहे बघा. हेवा दर्शन घेऊन घ्या मित्रांनो मेंढी माऊलीचं. बघा मेंढी माऊली. हो थंडीनं खूप दव पडलं मित्र. जमीन ओली झाली. ह्या बकऱ्या आहे मित्रांनो मामाच्या. ते मेंढ्या होत्या, ह्या पूर्ण बकऱ्या आहे इथे मामाच्या. बघा ही बकऱ्या आहे. त्याच्यात एकही मेंढी नाही, पूर्ण बकऱ्या आहे. बघा मेंढी माऊली. हे बा असं उघड्यावर झोपते मित्र हो. बघा एवढ्या थंडीमध्ये अविरत सेवा आहे मामाची. या पहा यायला थंडीचं सुद्धा भान नाही आहे. हो हे बघा कसे छान पिल्ले मजा करते. ते कोणचं कुत्रं आहे बा काळं? थांबा मला सोडू नको तू. चल. हे मेंढी माऊलीचं दर्शन छान आहे. बघा किती लहान लहान पिल्लं आहे. ते असे याच्यावर आकडे टाकून राहतात पिल्लावर आणि मेंढीवर. बरोबर त्यांना दूध पाजायसाठी ओळखू आलं पाहिजे म्हणून.
कल दवा ली ना आज से चालू करेंगे। कल क्यों नहीं ये रात को नहीं लिया। जय जय हो जय हो जय बाळू मामा. जय बाळू मामा. बिलकुल छोटे सगळे. हे आमचे गुजराती बाबा बाबाजी बाबाजी गुजराती. हो तेव्हा असे उघड्यावर झोपते पा तरट घेतलं तेईनं हा तरट घेतलं दाखवा मामा महाराज हातानं तेव्हा येईनं तरट घेतलं पा याच्यावर हा. अशा याच्यामध्ये मामाची अविरत सेवा चालू आहे. जय बाळू मामा जय देवा. जय देवा जय देवा. हे मामाची गाय वासरू. हाँ दाना ले लिया हा दान आली आहे मामाला हे तेव्हा ही गोपाल कोकरे यांची अविरत सेवा चालू आहे. परत भेट झाली परत भेट झाली आमची. योगा योग जय बाळू मामा. याचं नाव काय गोपाल? राया राया हे राया हे मामाचं श्वान राया राया कॅमेरा देतो तू राया आहे. खूप राया. गंभीर राहते या. राया इकडे पण ना. नको बाबा. पहा मित्र कसे झोपले पाहून घ्या. उघड्यावर आहे सगळं मामाच्या भरोशावर आहे यायचं. चला पाहता पाहता चप्पल नाही घेतली. घालतो ना. पाहता पाहता एक प्रदक्षिणा होऊन गेली मेंढी माऊलीची. जय मेंढी. बघा मित्रांनो पुन्हा दर्शन घेऊन घ्या मेंढी माऊलीचं. चला चला आता पालखीजवळ जाऊ आता. इथं दाखवलं हो शेत लागूनच आहे पण जायचं ना. हो ऊसाचं आहे ना हे. आणि ते उन्हाळ्याचा गाईचा चारा आहे ते वैरण. हम्म. गाडीवर पूर्ण दव पडलं. हो गाडीवर पूर्ण दव पडलं मित्र. हो आता पालखीपासून आपण चालू केला होता विलाप. पालखीपाशीच थांबू. जय बाळू मामा. जय बाळू मामा. आता मित्र हो वाजले सकाळचे 7. मामाचं एकदा दर्शन घेऊन घ्या. हे चरण पादुका मामाच्या. ही मेंढी माऊली श्वान मेंढी माऊली आणि हे मामाची पालखी मामाची मूर्ती बघा किती छान बसून आहे मामा. एवढी थंडी आहे मित्र हो गाडीवर दव पडलं पूर्ण. खूप थंडी आहे इथे. बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग बोला. मित्र हो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत जाईल. मला तुमचं प्रोत्साहन पाहिजे फक्त बस. आता इथेच थांबूया. जय बाळू मामा.